झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी पंकज. मुंबईतली सर्वात मोठी समस्या म्हणजे घर. वर्षानुवर्ष चाळीत राहणारे मुंबईकर मोठ्या घराचं स्वप्न बाळगून असतात. पुनर्विकासातून ही स्वप्नपूर्ती होते, मात्र यासाठी दीर्घकालीन समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र निश डेव्हलपर्सनं राबवलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट या संकल्पनेनं यावर यशस्वीरित्या मात केली आहे. नेमकी काय आहे ही संकल्पना? यामुळे पुनर्विकासाला कशी मिळू शकते नवी दिशा? संघर्षाविना मोठ्या घराची कशी होणार स्वप्नपूर्ती? पाहूयात क्लस्टर डेव्हलपमेंट, विकासाची नवी दिशा. जुन्या चाळींचं शहर ही मुंबईची एक महत्त्वाची ओळख. जसा काळ बदलत गेला तसं एकेकाळी संस्कृती समजल्या जाणाऱ्या चाळीचं स्वरूपही बदलत गेलं. चाळी मोडकळीस आल्या, सरकार दरबारीही त्याकडे दुर्लक्ष झालं. मात्र यावर पर्यायाची निकड पुढे आली आणि यातूनच क्लस्टर डेव्हलपमेंटची संकल्पना पुढे आली. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर. या ओळखीसोबतच जुन्या चाळींचं शहर म्हणूनही मुंबईची ओळख आहे. पूर्वी दाटीवाटीनं वसलेली मुंबईतली चाळ संस्कृती समृद्ध होती. गिरण गावात असलेल्या बहुतांश चाळीत गिरणी कामगार राहत होते. मात्र हळूहळू मुंबईतील गिरण्या बंद पडल्या आणि गिरणी कामगार देशोधडीला लागले. 10 बाय 10च्या घरात संसार मावेनासा झाला. जसा काळ बदलत गेला तशा एकेकाळी समृद्ध असलेल्या चाळी मोडकळीस आल्या. दिवसेंदिवस या चाळींची दुरवस्था वाढतच गेली. सरकार दरबारीही या विषयावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही. फक्त आश्वासनांवरच त्याची बोळवण केली गेली. आणि आता तर मुंबईतल्या या जुन्या चाळी अतिशय दुरावस्थेत आहेत. जेव्हा या चाळींच्या पुनर्विकासाचा विषय समोर आला तेव्हा अनेक प्रश्न समोर उभे राहिले. या चाळींचा विकास होणं गरजेचं आहे, मात्र तो कसा होणार याबाबत काही ठोस निर्णय होत नव्हता. अखेर या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंटचा पर्याय पुढे आणला. मुंबईतील जुन्या इमारतींचा एकत्रित समूह विकास म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट. क्लस्टर रीडेवलपमेंट की महाराष्ट्र गवर्नमेंट ने प्रमोट करने की कोशिश की है कि मतलब पेंसिल बिल्डिंग नहीं हो और इंडिविजुअल छोटे छोटे पीसमील डेवलपमेंट नहीं हो. तो क्लस्टर रीडेवलपमेंट से पूरे सिटी को बहुत फ़ायदा है. उससे आपको रोड वाइडनिंग एडिक्वेट मिलती है, आपको इंफ्रास्ट्रक्चर मिलता है. जो ओपन स्पेस जो बम्बई में सबसे ज़्यादा लैकिंग है, और क्लस्टर रीडेवलपमेंट से ओपन स्पेसेस मिलती है बिकॉज प्लानिंग पूरी ठीक से कर पाते हैं आर्किटेक्ट्स, डेवलपर्स सब. ये सिटी का स्कीम को इंट्रोड्यूस करे हुए ऑलरेडी 3 से 4 साल हो चुके हैं. और ये दिस इज़ द ओनली प्रोजेक्ट जो आज तक चालू हुआ है. गवर्नमेंट अभी तक काफ़ी साल से एनालाइज कर रहे हैं कि कुछ और बेनिफिट्स देने चाहिए. जो छोटे पीसमील डेवलपमेंट को बेनिफिट मिलते हैं वो बेनिफिट्स तक अभी तक क्लस्टर को ऑफ़र नहीं किए जा रहे हैं. तो उसके वजह से क्लस्टर फुल फ्लेजेड टेक ऑफ नहीं हो पाया है. बट धीरे धीरे गोइंग फॉरवर्ड वी एक्सपेक्ट कि क्लस्टर इज़ द ओनली सोल्यूशन फॉर बॉम्बेज क्राउडेड रोड्स एंड इनसफिशियंट इंफ्रास्ट्रक्चर. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी नियमावली कलम 33 उपकलम 9 बनवण्यात आली. या नियमावलीच्या अंतर्गत सुमारे 4000 चौरस मीटर अर्थात 1 एकरच्या जागेत येणाऱ्या उपकरप्राप्त किंवा ना उपकरप्राप्त इमारती यांचा समावेश होतो. या सर्व इमारतींचे मालक आणि भाडेकरू एकत्र येऊन क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबवू शकतात. 1 एकरपेक्षा मोठा भूखंड असेल त्याप्रमाणे FSI वाढवून दिला जातो. वाढीव FSI मिळाल्यानं रहिवाशांचाच फायदा होतो. मात्र क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये विकासकाचा फारसा फायदा नसून भाडेकरूंसाठी हे प्रकल्प फायद्याचे असल्याचं विकासकांचं म्हणणं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर कुठलाही ताण पडणार नाही. याशिवाय रस्ते, उद्यानं, मैदानं, शाळा यांची आरक्षणं राखता येणार आहेत. याशिवाय भविष्यात भेडसावणारी पार्किंगची समस्याही सुटू शकेल. म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प योग्य पद्धतीनं राबवला गेला तर शहराचा चेहरा बदलू शकतो. तसंच अगदी छोट्या घरात चाळीत राहणाऱ्यांचं मोठ्या घरात जायचं स्वप्न साकार होऊ शकतं. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबईला क्लस्टर डेव्हलपमेंटची नितांत गरज असल्याचं आपण पाहिलं.
मात्र ही संकल्पना कशी राबवली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरणही आपल्यासमोर आहे. निश डेव्हलपर्सनं मुंबईतला पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबवला आहे. या प्रकल्पामुळे 10 बाय 10च्या घरात राहणाऱ्या इस्माईल मिल कंपाऊंडमधल्या रहिवाशांच्या मोठ्या घराची स्वप्नपूर्ती तर झालीच, पण मुंबईतल्या पहिल्या इको फ्रेंडली प्रकल्पाचा मानही निश डेव्हलपर्सनं मिळवला. लालबाग आणि करिरोड स्टेशन यांना जोडणाऱ्या मार्गावरचं इस्माईल मिल कंपाऊंड 1935 साली इस्माईल मिलला टाळं लागलं. याच इस्माईल मिल कंपाऊंडमध्ये सध्या 627 कुटुंब राहत आहेत. यापैकी बहुतांश गिरणी कामगारांचे कुटुंबीय आहेत. 10 बाय 10च्या छोट्याशा खोलीत त्यांचा संसार सुरू आहे. 2 हाजी कासम चाळी आणि इस्माईल कंपाऊंडमधील काही व्यापारी गाळे अशी ही मालमत्ता आहे. सध्या या चाळींची दुरवस्था झाली आहे. दुरवस्थेत असलेल्या या संपूर्ण वसाहतीचा पुनर्विकास प्रस्ताव निश डेव्हलपर्सचे अध्यक्ष कैलास अग्रवाल यांनी आणला आणि मुंबईतील पहिली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आकार घेऊ लागली. ये काफ़ी साल पहले ये मिल कंपाउंड हुआ करता था और यहाँ पे टेक्सटाइल मिल थी, जो यहाँ पे थोड़ी डॉमेट्रीज थी, जिनके जो मिल के मज़दूर थे, जो गिरनी कामगार थे, उनके लिए हाउसिंग था, उनके लिए डॉमेट्रीज थी. काफ़ी साल पहले मिल तो बंद हो गई और दे हैव बिन इन लोग वहाँ पे आज तक रहते आ रहे हैं और रूम्स बहुत छोटे हैं. 80 से 90 स्क्वायर फीट के हैं. बहुत साल पहले ये एक टेक्सटाइल मिल हुआ करती थी. 1935 में ये टेक्सटाइल मिल बंद हो गई थी और जो यहाँ पे गिरनी कामगार थे, जो टेक्सटाइल वर्कर्स थे, वो उनका हाउसिंग यहाँ पे हुआ करता था. इन लोग यहाँ पे रहना कंटिन्यू किए और इनके ग्रैंड चिल्ड्रन आज ये स्ट्रक्चर्स को ऑक्यूपाई कर रहे हैं. दे आर जो रूम्स हैं इनके, दे आर लिविंग इन 80 to 90 स्क्वायर फीट रूम्स. जो एक घर में 8 से 9 लोग रहते हैं. इनको पानी दिन में 1 घंटा मिलता है, सुबह 4 बजे. बाथरूम्स और सबकी व्यवस्था इतनी अच्छी नहीं है. तो आज जो, और ऊपर से सबसे बड़ी बात यह है कि ये स्ट्रक्चर्स आज बहुत वीक हो गए हैं. म्हाडा ने इनको ऑलरेडी डेंजरस डिक्लेयर कर दिया है सेक्शन 88(3) के करीबन. एंड आप दिन पर दिन न्यूज़पेपर में पढ़ते हैं, हादसे देखते रहते हैं कि बिल्डिंग गिरती रहती है. सो दोज आर बिकॉज द बिल्डिंग्स हैव नॉट बीन टेकन प्रॉपर केयर. एंड ये बिल्डिंग्स की भी हालत ठीक नहीं है, तो वी आर रीडेवलपिंग दिस प्रोजेक्ट. इस्माईल कंपाऊंडमध्ये मुंबईतला पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प अवघ्या 11 महिन्यातच पूर्ण झाला आणि हाजी कासम चाळीतल्या रहिवाशांचं पुनर्वसन वन अभिघ्न या इमारतीत करण्यात आलं. निश डेव्हलपर्सनं हा प्रकल्प प्रत्यक्षात आणला असून तो पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. 23 माळ्यांच्या या इमारती म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटचा उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवा. या चाळींमध्ये 100 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 390 चौरस फुटांचं सर्व सुविधांनी सुसज्ज असं घर देण्यात आलंय. तर 120 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या काही रहिवाशांना 440 चौरस फुटांचं घर देण्यात आलंय. मुंबईतला हा पहिला संपूर्ण इको फ्रेंडली प्रकल्प आहे. 23 माळ्यांच्या इमारतीचं निवासी संकुल बांधताना इथल्या रहिवाशांची संपूर्ण काळजी घेतली गेली आहे. इमारतींच्या मधोमध एक गार्डन बनवण्यात आलंय. गार्डनमध्ये हिरवळ टिकवण्याची जबाबदारी निश डेव्हलपर्सनी घेतली आहे. या इमारतीचं विभाजन 4 विंग्समध्ये करण्यात आलंय. या संपूर्ण प्रकल्पात स्थानिक नेत्यांचं सहकार्यही मोठं होतं. बिल्डिंग खाली होत आहेत तिन्ही, आणि सगळेच्या सगळे इथे येऊन राहणार आहेत. तुम्ही वरती जाऊन स्टेअरकेस बघा, लिफ्ट बघा, त्यांनी केलेल्या विंडोच्या साईज बघा, त्यांनी केलेलं प्रिकॉशन म्हणजे कोणी पडू नये म्हणून ग्रिल बघा, आणि स्टेअरकेस पण आहेत, लिफ्ट आहेत. त्याचबरोबर जो 2 घराच्या मधला पेसेज जो दिलेला आहे तो इतर कुठेही जाऊन बघा. आणि इकडची ही जी तफावत आहे इथे जवळजवळ 8 फुटाचा 10 फुटाचा आहे. बाकीच्या ठिकाणी जवळ 2.5 3 फुटाचा असतो. म्हणजे ह्या इथे प्रत्येक गोष्टीला बारकाईने बघून त्यांनी ही जी डेव्हलपमेंट केलेली आहे त्यांनी ह्या सर्व लोकांना स्वर्गातच आणलेलं आहे. आणि त्यांचं पुढील आयुष्य जे चाळकऱ्यांचं होतं ते आज सेल्फ कंटेंटमध्ये आलेलं आहे. आणि सेल्फ कंटेंटमध्ये येऊन अशा पद्धतीने चाललेलं आहे की उद्याला त्यांना पाण्यापासून इतर सगळ्या गोष्टींपासून लिफ्टच्या मेंटेनन्स ह्या सगळ्या गोष्टी मुक्त देऊन फ्री मेंटेनन्स दिलेलं आहे.
निश डेव्हलपर्सनी हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर रहिवाशांना जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासनं निश डेव्हलपर्सनी पाळली असल्यानं रहिवासी खुश आहेत. निश डेव्हलपर्सनं बांधलेलं घर मोठं तर आहेच, मात्र हे अगदी त्यांच्या स्वप्नातलं घर असल्याचं मत रहिवाशांनी व्यक्त केलंय. घर एकदम म्हणजे ज्यावेळी आम्ही लहान होतो आणि आम्ही ज्या बाकीच्या टॉवर्स बघायचो की असं आमचं घर असायला हवं भविष्यामध्ये, म्हणजे एक आमचं ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न आमचं अग्रवाल साहेबांनीच पूर्ण केलं. आणि ते बिल्डर नसते आमचे मालकच असल्यामुळे आम्हाला पर्याय नव्हतं, तर त्यांनी ते आमचं जे स्वप्न आहे ते आज आम्हाला साकार करून दिलं. नवीन घरात आल्यापासून म्हणजे खूपच छान वाटायला लागलं आहे. आता आम्ही 10x10 रूममध्ये राहत होतो पहिले. पाणी सकाळी 4 वाजता येत होतं आणि 4 वाजताची झोप म्हणजे एकदम साखर झोप, माहिती आहे ना. पण ते झोपेत उठून पाणी बिणी भरायचो. अग्रवाल साहेबांनी आम्हाला 440चा एरिया दिला आहे. आता म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं आम्हाला एवढा एरिया मिळेल असं, पण अग्रवाल साहेबांनी दिला आम्हाला आणि इथे आम्ही सुखी आहोत. आता काय झालं आहे की तिप्पट मिळालं आहे. त्याच्यामुळे ऐशपैश मिळालं आहे, आरामशीर आहे, हवेशीर आहे आणि यांचं काम डेव्हलपचं निश डेव्हलपचं एवढं काम चांगलं आहे की आत्तापर्यंत मी फिरलो जवळजवळ या ठिकाणी, म्हणजे आमच्या भागामध्ये किंवा बाजूला, तर असं काम कुठे केलेलं नाही. मुंबईतला हा पहिला क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रकल्प आहे, त्यामुळे रहिवाशांमध्ये या प्रकल्पाबाबत प्रचंड उत्सुकता होती. त्याचबरोबर हा प्रकल्प ठरल्याप्रमाणे पूर्ण होणार की नाही याबाबत चिंता होती. मात्र निश डेव्हलपर्सनं हा प्रकल्प ठरलेल्या वेळेतच पूर्ण केलाय. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. क्लस्टर डेव्हलपमेंट विकासाची नवी दिशा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत. नवा आदर्श घालून देणाऱ्या निश डेव्हलपर्सनं रहिवाशांची मोठ्या घरांची स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात आणली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुनर्विकासादरम्यान संक्रमण शिबिराच्या नावाखाली रहिवाशांची होणारी होरपळही झाली नाही, त्यामुळे विरोधही झाला नाही. विशेष म्हणजे आपल्या स्वप्नातलं घर आपल्या डोळ्यासमोरच निर्माण होताना पाहण्याचा अनुभव आणि आनंद देखील निश डेव्हलपर्सच्या या क्लस्टर डेव्हलपमेंटनं रहिवाशांना दिला. एरवी पुनर्विकास प्रकल्प राबवताना रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था केली जाते किंवा त्यांना बाजार भावाप्रमाणे पर्यायी घराचं भाडं दिलं जातं. मात्र निश डेव्हलपर्सनं या प्रकाराला छेद देत रहिवाशांना कुठेही शिफ्ट केलेलं नाही. त्यांना आहे त्या जागी ठेवूनच मुंबईतला हा पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प राबवला गेला. हे रहिवासी आपल्या नव्या मोठ्या घरात राहायला गेल्यानंतरच त्यांची जुनी घरं तोडण्यात आली. त्यामुळे या विकासकावर लोकांचा विश्वास वाढला. लोकांच्या पाठिंब्यावरच हा पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प मार्गी लागला. लोग ट्रांजिट में तो शिफ्ट कर देते हैं, लेकिन फिर उनको एक्चुअल घर आने में काफ़ी साल लग जाते हैं. कभी कोई मतलब आज भी आप लिस्ट निकालेंगे तो एटलीस्ट हज़ारों सोसाइटी मिलेगी जो 10-10 साल से बेघर हो के बैठे हैं. हमको वो टेनेंट्स को वो कॉन्फिडेंस देना था कि आप जहाँ पे आज इतने साल से रहते आ रहे हैं आप वहाँ पे कंटिन्यू कीजिए, आप वैसे ही रहिए और हम आपको नया घर देते हैं, आपके सामने बनते हुए देखिए और आप सीधा आपके पुराने घर से आपके नए घर में शिफ्ट होइए. ट्रांजिट का हमका चक्कर ही नहीं रखा जी. ऐसा है कि हर एक प्रोजेक्ट में आपको 1-2 लोग तो ऐसे मिलते ही हैं जो अननेसेसरी विरोध करते हैं अपने खुद के फ़ायदे के लिए. तो हमें भी वो समस्या आई थी, बट बाय एंड लार्ज 99% सारे टेनेंट्स हमारे साथ हैं. पुनर्विकास प्रकल्प म्हटला की रहिवाशांचा विरोध ही ओघानच येणारी गोष्ट आहे. मात्र हा प्रकल्प मार्गी लावताना निश डेव्हलपर्सना फारशा विरोधाला सामोरं जावं लागलं नाही. प्रकल्पात असलेली पारदर्शकता हे याचं महत्त्वाचं कारण. अर्थात काही विघ्नसंतोषी माणसं इथेही होतीच. काही मुठभर लोकांमुळे काही दिवस या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर हा प्रकल्प अखेर मार्गी लागला आणि स्वतःच्या हक्काच्या मोठ्या घरात राहायला जायचं रहिवाशांचं स्वप्न साकार झालं.
झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. क्लस्टर डेव्हलपमेंट विकासाची नवी दिशा या विशेष कार्यक्रमात आणखी एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा झी 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत. पुनर्विकासाची घरं म्हटली की डोळ्यासमोर येतात ती निकृष्ट दर्जाची घरं. मात्र निश डेव्हलपर्सनं राबवलेला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प याला अपवाद ठरलाय. घराच्या बांधकामांसाठी वापरलेल्या साहित्यात कोणतीही तडजोड केलेली नाही. विशेष म्हणजे घरातल्या सोयीसुविधांकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरवण्यात आलंय आणि त्यामुळेच कोणत्याही संघर्षाविना हा प्रकल्प यशस्वीरित्या उभा असून एक नवा आदर्शही त्यानं घालून दिलाय. क्लस्टर डेव्हलपमेंटचा आदर्श घालून देणारी वन अविघ्न ही इमारत संपूर्णपणे अद्ययावत तंत्रज्ञानानं बांधली आहे. बांधकामासाठी वापरलं जाणारं मटेरियलही उत्तम दर्जाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प संपूर्णपणे इको फ्रेंडली आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनासोबतच निसर्ग संवर्धनाचा विचारही निश डेव्हलपर्सनी केलाय. सबसे बड़ी बात यह है कि दिस इज़ द फर्स्ट green building certified gold rated by Indian Green Building Council. तो और इसके पीछे ये मार्केटिंग एफर्ट्स तो इसमें कुछ है नहीं. इसमें सबसे बड़ी बात ये है कि ग्रीन बिल्डिंग होने के कारण जो रनिंग कॉस्ट होता है ये बिल्डिंग का, जो मेंटेनेंस कॉस्ट होता है वो आपका बहुत सब्सटेंशियली रिड्यूस हो जाता है. पुनर्विकासात रहिवाशांपेक्षा वैयक्तिक नफेखोरीचा विचार विकासक करत असतो. मात्र या प्रकल्पात निश डेव्हलपर्सनं रहिवाशांच्या हिताला प्राधान्य देत बांधकाम व्यवसायात नवा आदर्शच घालण्याचा प्रयत्न केलाय. पुनर्विकासाच्या माध्यमातून दिलेल्या घरांमध्ये सोयी सुविधाही भरभरून देण्यात आल्या आहेत. पहली बात तो है कि हर एक घर को वी आर गिविंग फ्रेंच विंडोज. हम लोग जो फ्लोरिंग्स दे रहे हैं, जो हमने इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, मैकेनिकल का जो काम किया है, ये पूरे हमने 300 लोग की टीम बुलाई है दुबई से टू कम एंड जो यहाँ पे आके काम करे, नॉट ओनली फॉर द सेल बिल्डिंग, फॉर द रिहॅब बिल्डिंग ऑल्सो. निश डेव्हलपर्सनं रहिवाशांच्या पुनर्विकासाला दिलेलं प्राधान्य हेच या प्रकल्पाचं वेगळेपण आहे. कारण नुसता प्रकल्प पूर्ण करण्याची घाई न करता रहिवाशांना उत्तम सुविधा देण्याचाही प्राधान्यानं विचार करण्यात आलाय. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून निश डेव्हलपर्सनी उभारलेला हा प्रकल्प मुंबईतला एक आदर्श प्रकल्प म्हणायला हरकत नाही. कारण कोणताही संघर्ष न होता विकासक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवासी यांच्या योग्य समन्वयानं आदर्श प्रकल्प कसा मार्गी लागू शकतो याचंच हे उदाहरण आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. या विशेष कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.